कसं आहे, मला राजकारणामध्ये जवळपास 40 ते 45 वर्ष हे समाजसेवा आणि राजकारण आणि विकास याच्याशी माझी बांधिलकी होती. मी अनेक पदं भूषविले. राष्ट्रवादीचं 15 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केलं, बँकेचं डायरेक्टर म्हणून काम केलं, कारखान्याचा डायरेक्टर म्हणून काम केलं, मार्केट कमिटीचं काम केलंय. आणि मी ज्या गावात राहतो, जोळा बाजार गाव, हे वेशच्या त्या गावचं सरपंच 15 वर्ष मी होतो. म्हणजे खालून तर मी इथपर्यंत जिल्हा लेवलपर्यंत मी हे सगळे कामं या पक्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र होती तेव्हा मी 15 वर्ष त्या पक्षाचं एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. आणि त्या पक्षाचं मध्ये अजितदादा असो, ते आदरणीय यांचं पवारसाहेब मोठेसाहेब असो, त्या सगळ्यासोबत मी काम केले. आणि ते काम करत असताना मी फक्त विकासाकडे लक्ष आणि सामाजिक कामामध्ये लक्ष माझं हे होतं. मी आज तेच करत आलो. परंतु जेव्हा जोळा बाजार हे 4200 लोकसंख्येचं गाव, हे 20 व्यापारी गाव, हे 20,000 लोकसंख्येपर्यंत व्यापारामुळं आणि अनेक इथं सुखसुविधा, मग ते दवाखान्याची सुखसुविधा असो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची सुविधा असो, अशा अनेक शाळेची सुविधा असो, अशा अनेक सुविधा मी काम केले. या 40-45 वर्षामध्ये मी 2 संस्थेचं काम केले. शैक्षणिक संस्था आहेत, ते बारासू शिक्षण प्रसारक मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे. आणि माझी स्वतःची एक मी फाउंडेशन अध्यक्ष आहे. MIP शिक्षण संस्था, या दोन्ही संस्थेमध्ये जवळपास 15 ते 20 शाळा हे मी चालवतो आणि चालतात. म्हणजे शिक्षणाच्या या विभागामध्ये काम केलंय पूर्ण. आणि 2014 पासून मी बघायलो की मी इथे एका जागी बसून आमच्या इकडे विकासाचं कामच अजिबात नाही आणि दुर्लक्ष झालेलं आहे या पूर्ण एरियावर, जोळा बाजारवर. माझं जी कार्यभूमी आहे, या कार्यभूमीवर तर कार्यकर्त्याकडून सुद्धा आणि सगळ्यात कोण सामान्य माणसा, शेतकऱ्याकडून सुद्धा, सामान्य माणसाकडून, सगळ्या समाजाच्या कार्यकर्त्याकडून अशी मागणी आली की आपण विकासासाठी म्हणून आपण कुठं ना कुठं तरी सत्तेमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि आपलं विकास हे व्हायला पाहिजे. आपल्या गावाचा असो, आपल्या या विभागाचा असो, या एरियाचा असो. म्हणून या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी तिन्ही पक्षाचा अभ्यास केलाय. आणि तिन्ही पक्षाचा अभ्यास करत असताना मला सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा केलेली असताना आज जे उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब जे आहेत, हे यांचे निर्णय जे आहेत, जे निर्णय ते घेतात आणि त्यांचा स्वभाव जे आहे की सर्व समाजातील माणसांना घेऊन चालण्याचा स्वभाव आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरविलं आहे की बाबा आपण आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेत आपण जायचं. म्हणून आम्ही सगळेजण आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय बांगर जे जे की आमदार आहेत हिंगोलीचे, आणि त्यांच्या कामावर सुद्धा काही लोक खुश आहेत की ते बोलतात, ते करून देतात. असे लोकांमध्ये जी भावना आहे, याच लोकांच्या सर्व भावनेमुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. आज ईदच्या निमित्ताने मी सगळ्यांना आधीच ईदच्या शुभेच्छा देतो आणि एक आवाहन करतो की आपण जे कुर्बानी देतो, आपल्या धर्मामध्ये सुद्धा उल्लेख आहे की आपण बकरी आणि दुंबा या 2 गोष्टीची आपण कुर्बानी देत असतो. आपण ज्या आधीपासूनच जनावरांची जी कुर्बानी देतो ते देत असलो तरीही आजच्या माहोलवरून, आजच्या परिस्थितीवरून आपण ती कुर्बानी देऊ नये. आणि सरकारला सुद्धा, मोदी सरकारला अशी विनंती करतो की आपण गाय ही आपली राष्ट्रीय एक जनावर म्हणून, एक राष्ट्रीय जनावराची घोषणा करावी, जेणेकरून जे तुमची त्या गायीवर श्रद्धा आहे सगळ्या लोकांची, ती श्रद्धा कायम राहील. म्हणून ते सुद्धा त्यांनी घोषणा करून गायीला राष्ट्रीय जनावर म्हणून घोषणा करावी असं
त्यांना सुद्धा मी विनंती करतो. आणि साहेब दुसरी गोष्ट आहे, शिवसेना शिंदे गटाला विधान परिषदचे परभणी आणि हिंगोली विधान परिषदसाठी शिवसेना शिंदे गटाला सुटली तर आपली भूमिका कशी राहणार ते उमेदवारासाठी? हे बघा, मी जे 40 वर्ष काम केलंय, कोणत्याही पक्षात काम केलं असेल तर त्या पक्षाला मी बांधिलकी राहणार. माझं तुम्ही परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही नेत्याला जर तुम्ही विचारलं की मुनीर पटेल हे काय आहे, ते म्हणतील शब्दाचे पक्के आहे. हे मोठमोठे लोक शब्दाला पक्के राहो नको राहो, परंतु माझी कारकीर्द अशी आहे की मी शब्दाला पक्का राहतो आणि ज्या पक्षातून आहे त्याच पक्षातून काम करतो, अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून जे काही पक्ष ठरवेल त्याच्यासोबत मी राहण्याचं काम करणार आहे. ओके.